आता काल जो पाऊस झाला वळवाचा, ती नैसर्गिक आपत्ती असल्यागतच झाला पाऊस. आणि हा तुम्ही बघू शकता सगळं जो माल आहे, कच्चा विटा, जी रॉयल्टी भरून आम्ही माती आणलेली आहे, त्या सगळ्या विटा खराब झालेल्या आहेत. एका एका मालकाचं जवळजवळ 25,000 50,000 माल असं विटा जे खराब झालेले आहेत. जी काही भाजायच्या राहिल्या होत्या, जे रचायचं राहिलं होतं, सगळा माल आमचा पूर्णपणे खराब झालेला आहे. हातात बी येत नाही. तुम्ही बघितलं असेल की कंप्लीट विटांची माती होत्या. त्यामुळं ह्याचा खर्च तरी आम्हाला लेबर चार्जेस ही सगळं द्यावं लागणार आहे. हे नुकसान जे आहे, जसं शेतकऱ्यांना जी मदत मिळती, तशी आम्हाला वीटभट्टी मालकांना बी मदत मिळावी. कारण जे कर्ज काढून आम्ही धंदा चालू केलेला आहे, आता त्यांचा हप्ता, बँकेचा हप्ता बी आम्ही भरू शकत नाही. एवढं मोठं आमचं पर्सेंट नुकसान झालेलं आहे. मातीची जे रॉयल्टी भरून आणलेली माती आहे, ती कंप्लीट पूर्णपणे खराब झालेली आहे आणि कंप्लीट अक्षरशः इटाची कंप्लीट माती झालेली आहे. त्यामुळं हा खर्च जो आहे, तो अंगावर आमच्या पडणार आहे आणि तो न सोसणार आहे. त्यामुळं बँकेवाल्यांनी बी थोडंसं वीटभट्टीवाल्यांवर सहकार्य करून हप्त्यासाठी थोडासा वेळ द्यावा. कारण हप्ता भरून एकतर मेटाकुटीला आलेला आहे वीटभट्टी मालक, लेबर फसवतात. लेबरमुळे अडचणीत मेटाकुटीला आलेला धंदा कसा तरी चालवत असताना अचानक आलेला ह्या पावसामुळं प्रचंड असं नुकसान, कधी न भरून येणारं नुकसान असं वीटभट्टी मालकांचं सगळं झालेलं आहे कराड तालुक्यातील. सरकारनं यावर थोडंसं लक्ष देऊन, जसं शेतकऱ्यांचं नुकसानीचं पंचनामं करतात, तसं आमच्याही वीटभट्टीवाल्यांचं पंचनामं करून थोडीशी काहीतरी आम्हाला मदत करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.